सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे थर्सडे आणि आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आता तुम्हाला मी किचनमध्ये दिसते कारण ऑफकोर्स आता रात्रीच्या डिनरची तयारी चालू आहे। आणि तुम्हाला माहीतच आहे गेल्या 27 तारखेला मी भारतातून अबुधाबीला आलेली आहे। त्यानंतर फक्त माझा एकच ब्लॉग आलेला आहे जो गेल्या ब्लॉगमध्ये मी मीना मार्केटला गेले होते। तिथून मीना मार्केटच्या काही भागाची तुम्हाला मी सैर करवली। तर त्यानंतर जास्त व्लॉग्स आलेच नाही आहेत कारण की गडबडच होती। आल्यानंतर सर्व क्लिनिंग चालू होतं माझं। 1 ते 2 दिवसामध्ये क्लिनिंगसाठी वेळ गेला। आरवीसाठी ट्युशन बघते तर अशा सगळ्या गोष्टीमध्ये बिझी होते आणि आरवीचं ट्युशन अजून बघणं चालू आहे कारण इथे वॅकेशन चालू आहे। तर ज्या पण होम ट्युशन्स घेणारे टीचर्स आहेत ना त्या सर्व गेलेल्या आहेत होम कंट्रीला। आणि समर कॅम्पचं मी तुम्हाला सांगितलं होतं। तर माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडनं मी रिव्ह्यू घेतला ज्यांनी स्वतःच्या मुलांना इथे समर कॅम्पला टाकलं होतं। तर त्यांचं म्हणणं आहे समर कॅम्पला टाकण्यापेक्षा तू एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये टाक, कारण समर कॅम्पचा रिव्ह्यू त्यांनी मला एवढा पॉझिटिव्ह दिला नाही। तर त्यामुळे मी सुद्धा माझा डिसिजन चेंज केला। तर मग आता ऑगस्टमध्ये टीचर्स जेव्हा रिटर्न येतील त्यावेळी आर्विकला ट्युशनला तर टाकायचंच आहे आणि प्लस त्याला ॲक्टिव्हिटी म्हणून स्केटिंगसाठी आम्ही एन्क्वायरी करायला गेलो होतो। पण अजून तो फार लहान आहे, 4 वर्ष। स्केटिंगसाठी 4.5 ते 5 वर्षाची मुलं तरी पाहिजेत, म्हणजे तेवढं तरी एज पाहिजे मुलांचं। तर मी आणखी 1 ते 2 महिने किंवा मी विचार करते त्याच्यावरती आणि थोडंसं त्याला मी ट्रायल देणार आहे। आणि जर त्याच्यामध्ये असं वाटलं की तो हँडल करतोय तर मग आम्ही त्याच्यासाठी ॲडमिशन घेऊ स्केटिंगसाठी आणि अदर काही ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा त्याला इन्व्हॉल्व करायचं आहे। कारण आत्ता मुलांना जितकं आपण चांगलं एन्करेज करू, कारण आर्विक ज्या आता एजमध्ये आहे ना त्याला जितकं इन्व्हॉल्व करता येईल ॲक्टिव्हिटीजमध्ये तितकं मला करायचं आहे। आणि दुसरी गोष्ट आता किचनमध्ये आहे तर तुम्हाला मायक्रोवेव्ह दिसत असेल। सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा दुबईचं फर्निश फ्लॅट होता तिकडे मायक्रोवेव्ह होता, पण त्यानंतर कारण तो फर्निश फ्लॅट होता त्या घरात सर्व सामान होतंच, तर मग इथे मायक्रोवेव्ह नव्हता तर मला घ्यायचाच होता खूप दिवसापासून। पण मला कन्व्हेक्शन अवन घ्यायचा होता। ऑलरेडी माझ्याकडे गॅससोबत इथे खाली अवन आहेच, पण प्लस मला मायक्रोवेव्ह जो पण घ्यायचा होता ना कन्व्हेक्शन अवन घ्यायचा होता, कारण माझा भारतातला जो होता तो LGचं कन्व्हेक्शन अवनच होता। कारण मग नुसतं मायक्रोवेव्ह घेण्यापेक्षा मला असं वाटतं कन्व्हेक्शन अवन असेल ना इथे सुद्धा तर बेटर पडतं। त्यामुळे तर अनायासे मंदारचे एक फ्रेंड्स आहे ते स्वतःचे वस्तू सेल करत होते आणि मला जसा पाहिजे होता जो माझा भारतातला होता LG कन्व्हेक्शन अवन, सेम तोच मॉडेल हा आहे। कारण हार्डली काही मंथ्सच त्यांनी यूज केले होते, त्यांनी फोटो शेअर केले होते। तर मग मी ठरवलं की आपण घेऊया म्हणून, कारण मला जो पाहिजे होता ना तोच आहे। कारण याचे बरेचसे फंक्शन्स मला माहीत आहेत कारण मी भारतामध्ये सुद्धा इतके वर्ष वापरला आहे, त्यामुळे मग मी तो घेण्याचं ठरवलं। आणि लास्ट टाइम मीना मार्केटमधून जी झाडं आणली ती कुठे ठेवली आहेत आणि बाल्कनीतून थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवते। तर मग चला। तर ही जी आहे ना ती किचनला अटॅच असलेली बाल्कनी आहे, अगदी छोटीच आहे ट्रायंगलमध्ये। इतकीच बाल्कनी त्या बाजूला सुद्धा आहे बेडरूमच्या बाजूला। आणि इथे छान अशी तुळस ठेवली आहे, तुळशीची मी पूजा केली होती, सदाफुली। आणि हे या झाडाचं मला नाव नाही माहीत आहे, मी नक्कीच सर्च करेन आणि सांगेन। आणि इथून आहे ना हा असा आमचा लिव्हिंग रूमचा व्ह्यू दिसत असेल। मंदार बसलेले आहेत, आज मंदार ऑफिसमधून लवकर आलेले आहेत। आणि तर हा आमचा लिव्हिंग रूम आहे आणि इथे हा लिव्हिंग रूममध्ये हे एक इंडोर प्लांट ठेवलेला आहे। तशी इथे मी झाडं लावलेली आहेत, आणखी भरपूर झाडं लावायचा प्लॅन आहे हळूहळू। आणि आत्ता मी तुम्हाला व्ह्यू शेअर करते बाल्कनीतून। तर मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवता आता अजानची वेळ आहे, तर अजान चालू आहे तर ते सुद्धा ऐकवलं। तर माझं घर अगदी मॉस्कच्या अगदी जवळ आहे। तर मी आधी माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की ह्या ज्या अजान असतात अजिबात त्याचा कुठलाही प्रकारचा असा आपल्याला असं वाटतं की डिस्टर्बन्स नसतो
ह्या ज्या अजान असतात दिवसातनं 3 ते 4 वेळा होतात, तर त्याचा जो आवाज असतो ना तो इथे ठरलेला असतो. एक सर्टन डेसिमलपर्यंतच त्याचा आवाज असतो. त्याच्यामुळे इथे प्रत्येक गोष्ट ठरलेली असते आणि तशीच ती फॉलो करावी लागते. म्हणजे असं नाही आहे की आज अचानक खूप जास्त आवाज आहे, आज अचानक खूप कमी आवाज आहे. आणि अजान वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. दररोज मी ऐकते, त्याच्यामुळे मला कळतं की दिवसभरात ज्या 3-4 अजान होतात ना त्या वेगवेगळ्या असतात, एक सिमिलर नसते. आणि दुसरी गोष्ट आणि काही ना ऐकायलासुद्धा चांगल्या वाटतात. तर भले इथे वेगवेगळ्या कंट्रीतून आलेली लोकं एका ठिकाणी राहतात, प्रत्येकाला नियम घालून दिलेले आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या फ्रीडमचा ना विचारसुद्धा केला जातो. आणि आता मी लिव्हिंग रूममध्ये आलेली आहे. मंदार आहेत आज लवकर आल्यात खूप दिवसांनी. कारण आता काय चालू आहे तुमचं? ट्रेनिंग होती माझी साईट इंडक्शनसाठी ॲडनॉकच्या फॅसिलिटीमध्ये. हां, आणि आज त्यांना ऑफिसमधून पूर्ण किट मिळालं जे वर्करसाठी असतं ते ना. आणि आता ते काही दिवस प्लांट साईटवरती अधूनमधून असतात, त्याच्यामुळे पूर्ण PPE किट मिळालेलं आहे त्यांना ऑफिसमधून, जे वर्करचं असतं ते. तर काल मस्त वाटत होते, काल घालून दाखवलं त्यांनी शूज आणि सर्व ना. शूज, कव्हरऑल, हेल्मेट, सेफ्टी ग्लास सगळं मिळतं सर्व. आणि त्याच्या रिलेटेड मला असं सांगत होते की आज ट्रेनिंगमध्ये काय काय होतं त्यांना, तर ते सर्व. आणि आता बसलेत, काय बघताय? टीव्ही बघतोय, जरा रिलॅक्स. बिग बॉस चालू आहे. हो, बिग बॉस बघतो आम्ही, बघतो. तुम्ही कोण कोण बघता कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आम्हाला तरी आवडतं थोडंसं बघायला, थोडंसं एंटरटेन शोज बघायला मजाच येते. आणि आरवी कुठे गेलाय? आणि आर्विक गेलाय आमच्याच फ्लोअरवरती. मी ह्या कॉर्नरला राहते, तर लास्ट कॉर्नरला महाराष्ट्रीयनच फॅमिली आहेत आणि छोटे छोटे ट्विन्स आहेत तिकडे, 2 गर्ल अँड बॉय. तर आम्ही 2 फॅमिलीज एकमेकांशी बोलत असतो जसा वेळ मिळतो तसा. तर आर्वी खाली आता त्यांच्याकडे खेळायला जायला लागला आहे, तर तो तिकडे गेला आहे खेळायला. तर आणि आजच्या जेवणामध्ये ना साधं सिंपल कढी भात केलेला आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, मीना मार्केटमधून मी भरपूर कोथिंबीर घेतली होती कोथिंबीर वड्या करण्यासाठी. तर यूज करण्यासाठी थोडीशी काढून ठेवली आणि बाकीच्या कोथिंबीरीची आहे ना आता वड्या करायच्या आहेत. आणि कढी भात, माझा भाताचं कुकर गरम गरम लावायचं आहे, कढी रेडी आहे. तर मी आज कोथिंबीरच्या वड्या करता करता ती रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे. ऑलमोस्ट सगळ्यांचीच रेसिपी ही सेम असते. तुम्ही काय अजून वेगळं करत असाल याच्यामध्ये तर मला नक्की शेअर करा. तर मग चला सुरुवात करते. तर प्रिपरेशन मी करून ठेवलेलं आहे. आणि ते आर्विक आलेला आहे खेळून. कुठे गेलेला तू? हा, कोणाच्या? बाळाच्या घरी गेला होता. छोटी छोटी बाळ आहेत ना. नाव काय आहे बाळांचं? शिव आणि साई. आर्विकला आवडतं ना, कारण तो दादा झालाय ना त्यांचा आता ना. हा, आणि तू मोठा आहे, दादा आहे त्यांचा. ते तुला हाक मारतात दादा. ओके. तर आता मी सुरुवात करते. तर कोथिंबीर आहे ना, मी इथे स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्यातून आहे ना धुवून घेतली होती आणि नितळत ठेवली आहे. पहिल्यांदा थोडी थोडी करून सर्व कोथिंबीर बारीक चिरून घेते. आणि अगदी बारीक न चिरता रफली चॉप केलात ना तर कोथिंबीर वडीची टेस्ट आणखी एनहान्स होते. भारतात असताना बऱ्याचदा कोथिंबीर वडी, अळूवडी हे प्रकार मी करत होते, पण UAEमध्ये आल्यापासून आज पहिल्यांदाच मी कोथिंबीर वडी करते. कारण आपल्या भारतात कोथिंबीर स्वस्त झाली की सगळ्यांच्याच घरामध्ये बनणारा हा एक पदार्थ आहे. चला, कोथिंबीर तर आता बारीक चिरून झालेली आहे. यामध्ये मी आता घालते ग्राइंड करून ठेवलेली ही पेस्ट. यामध्ये मी घातलेलं आहे आलं, लसूण, जिरं, कढीपत्ता, मिरची आणि असं सर्व ना दरदरीत बारीक करून घेतलेलं आहे, अगदी फाईन पेस्ट न करता. यामध्ये सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे तीळ. कोथिंबीर वडी म्हटल्यावरती तीळ तर यायलाच पाहिजेत. इथे मी 2 स्पून इतके तीळ घातलेले आहेत. आणि शेंगदाण्याचं कूट. तर शेंगदाण्याचं कूट काही जणं घालतात, काही जणं नाही, ऑप्शनल आहे. पण मी घालते, मला खूप जास्त आवडत नाही, पण थोडंफार तरी मी ॲड करतेच. इथे मी घालते चवीनुसार मीठ. यानंतर मी घालते आपले सर्व घरगुती मसाले, ज्यामध्ये हळद, मालवणी मसाला, धना जिरा पावडर, गरम मसाला असं सर्व. आणि आत्ता घालते कोथिंबीर वडीसाठी सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट, तो म्हणजे बेसनाचं पीठ. टोटल 2 वाटी इतकं बेसनाचं पीठ घातलेलं आहे आणि 2 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. हे सर्व मी अंदाजे मापाने घेतलेलं आहे, जितकी कोथिंबीर आहे तितकं. मी नॉर्मली कोथिंबीर वडी करताना पिठाचं प्रमाण हे कमीच ठेवते,
कारण मला असं वाटतं की कोथिंबिरीच्या प्रपोर्शनमध्ये पिठाचं प्रमाण जर जास्त झालं तर मग कोथिंबिरीची टेस्ट कमी लागते आणि पिठाची टेस्ट जास्त लागते त्यामुळे. आणि अगदी थोडंसं पाणी घालून या संपूर्ण मिश्रणाचा मी आता गोळा करून घेते. आणि आता काय झालं काय सांगू तुम्हाला, तर आता करता आहे ना एक व्हिडिओ माझा आहे ना स्टार्ट करायचा राहून गेला, ज्यामध्ये या मिश्रणात मी घातलं 2 चिमूटभर खायचा सोडा आणि सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित स्टीमर प्लेटवरती थापून त्यावर मस्त असं सर्व बाजूने आहे ना तीळ स्प्रिंकल केले. हे सर्व त्या व्हिडिओमध्ये आलं असतं पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्टार्ट करायचाच राहून गेला. आणि स्टीमरवरती ठेवल्यावरती माझ्या लक्षात आलं की मधला व्हिडिओच नाही आहे. पण तुम्हाला तर समजलंच असेल की मी काय काय केलं ते. 15 ते 20 मिनटं स्टीम करता संपूर्ण घरात कोथिंबिरीचा सुगंध तरवळला आहे. तर आता स्टीम झालेलं आहे, तर रंगसुद्धा बदलला आहे छान, त्याच्यावरून कळतं. आणि सुरीने मी थोडंसं आहे ना चेक केलं की झाले आहेत का, तर मग झालेले आहेत. हे मी पूर्ण आहे ना आता काढते आणि आता लगेचच फ्राय करायचे आहेत मला. त्याआधी मी आहे ना थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून आहे ना जी वाफ आहे ती थंड होईल. मस्त अशा आता काढून घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये आणि फ्रीजरमध्ये ठेवते आणि त्यातली जी गरम वाफ आहे ती सर्व निघून जाईल आणि वड्या मग आहे ना मस्त कापायला पण छान होतील आणि फ्राय करायला पण. मग थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला. 10 मिनिटांनंतर मी फ्रीजरमधून काढून आता मस्त वड्या कापते. गरम असतानाच जर वड्या कापल्या असताना तर त्या तुटल्या असत्या, त्याच्यामुळे थंड करून वड्या खूप छान पडतात. तर मस्त अशा झालेल्या आहेत. इथून तीळसुद्धा दिसतंय साईडने. चिमूटभर सोड्यामुळे ना कोथिंबीर वडीचं मिश्रण अगदी हलकं फुलकं होतं आणि वड्या कापल्यानंतर अगदी जाळीदार दिसतात. त्यामुळे मी नेहमी शॅलो फ्राय करते, कारण आतपर्यंत वड्या मस्त कुरकुरीत होतात. तेल आता मस्त तापलेलं आहे, तर सर्व वड्या मी आता शॅलो फ्राय करायला ठेवते. मधून बघू शकता तुम्ही मस्त अशा आहेत ना जाळीदार झालेल्या आहेत सोड्यामुळे. त्यामुळे ना पूर्ण आतपर्यंत क्रंचीनेस जातो. एका बाजूने लालसर झाल्यानंतर आता मी सर्व टर्न करून घेते आणि लागेल इतकंच ऑइल मी वरून स्प्रिंकल करून आहे ना पुन्हा दुसरी बाजू मस्त अशी लालसर करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत अशा फ्राय करून झालेल्या आहेत कोथिंबीर वड्या. आणि इथे कढीसुद्धा मी छान गरम करून घेतलेली आहे, कारण आता लवकरच जेवायला बसायचं आहे. एकीकडे मस्त असं वाफळलेला गरम गरम भाताचं कुकरसुद्धा मी आता खोललेलं आहे. तर आता मस्त गरमागरम जेवण तयार होत आहे. कढी भात, कोथिंबीर वडी, सॉससोबत खाऊ शकतो, चटणीसोबत खाऊ शकतो. तर आता आम्ही तर सॉससोबत खाणार आहोत. आणि इथे आर्विकचं चाललेलं आहे प्लेट चमचा घेऊन, त्याचं चालूच असतं. दोन्ही बाजूने छान शॅलो फ्राय करून घेतले आहेत एकदम स्लो गॅसवरती. तर आता मस्त अशा कोथिंबीर वड्या फ्राय करून रेडी झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम क्रंची आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. आजचं स्पेशल डिनरसुद्धा कढी भात आणि कोथिंबीर वडी. तर दररोज टिफिनला चपाती, संध्याकाळच्या भाकऱ्या असतात आणि कधी वेगळं करत असते. तर कधीतरी नुसतं गरम गरम वरण भात, कढी भात खायची मजा वेगळीच असते. कशी झाली टेस्ट करून सांगते. एकदम कमी तेलात फ्राय केलेली आहे आणि एकदम क्रंची झालेली आहे. मस्त सॉस सोबत कॉम्बिनेशन छान वाटतं. कशी आहे? थोडी तिखट झालेली आहे, कारण मी मस्त तिखट लागली, थोडीशी तिखट लागली आहे त्याला. तिकडे जाऊन असं करत होता. कशी आहे? तिखट. छान आहे ना? नाही तिखट. टेस्टी आहे ना? नाही तिखट. तू मसाला नाही टाकायचा. ओके, नाही टाकणार. तर असा होता आजचा ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये मी थोड्याशा गप्पा मारल्या आणि आजच्या डिनरमध्ये कोथिंबीर वड्या केल्या होत्या, तर त्या तुमच्याशी शेअर केल्या. माझी रेसिपी म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांची सेमच असते. तर आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणखी छान छान इंटरेस्टिंग कंटेंट घेऊन येईनच नक्की तुमच्यासाठी. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय बाय. नमस्कार.